नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगसाठी MBBS, BDS, BMS, BHMS कॅफ राऊंडचे रूल बघणार आहे बघा आपण। पहिल्या राऊंडचे, दुसऱ्या राऊंडचे, तिसऱ्या राऊंडचे सगळे नियम आपण या ठिकाणी बघणार आहे या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे फ्री एक्झिट काय असतं, कोणकोणते विद्यार्थी देखील फ्री एक्झिट घेऊ शकता। ओके, त्यानंतर अपग्रेडेशन साठी कोण कोण जाऊ शकता आणि देखील सीटला कोण कोण या ठिकाणी होल्ड वरती ठेवू शकता, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये बघणार आहे। त्यासोबत स्ट्रे वेकन्सीचा राऊंड काय असतो, कोणते विद्यार्थी यासाठी पात्र असतात, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो। तर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे। व्हिडिओला जर अजून लाईक केलं नसेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायचं आहे। चला मग आपण आपल्या व्हिडिओला या ठिकाणी स्टार्ट करूया। ओके, तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर नीट 2025च्या काउन्सिलिंगसाठी जसं की MBBS, BDS, BMS, BHMS, फिजिओथेरपी व BSc नर्सिंगसाठी जर आमच्यासोबत जर जोडायचं असेल तर मात्र 1999 प्लस GST मध्ये देखील तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता आणि तुमची ऑनलाईन पद्धतीने आमच्यासोबत काउन्सिलिंग करू शकता। आमच्याकडे काय मिळणार, तुमच्या मार्कच्या बेसिसवर लिस्ट बनवून दिली जाणार बघा। ओके, लिस्ट कशी बनवून दिली जाणार हे पण मी तुम्हाला दाखवतोय आणि त्यासोबतच जसं तुम्ही आमच्याकडे जॉईन करताय तर जॉईन कसं करायचं, सर्वप्रथम ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं नेक्स्ट स्टेप अकॅडमीचा। नेक्स्ट स्टेप अकॅडमीचा ऍप्लिकेशन प्ले स्टोरवर सुद्धा दिलेला आहे मित्रांनो। त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे ऍप्लिकेशनची, तुम्ही तिथून सुद्धा ऍप्लिकेशनला डाउनलोड करू शकता। जॉईन करण्यासाठी काही प्रॉब्लेम येते मित्रांनो, काही समजत नाही तुम्हाला, ओके, तर मात्र 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता। ओके, बघा 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता। आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग, तुम्हाला प्रॉपरपणे गाईड केलं जाईल पेड काउन्सिलिंगला कसं जॉईन करायचं। ओके, यासाठी पर्सनलाइज गायडन्स भेटणार आहे बघा। तुमच्या मार्कच्या बेसिसवर लिस्ट म्हणून दिली जाणार आहे बघा। जसं तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून या ठिकाणी जॉईन करताय तर तुमचे सर्व डिटेल आमच्याकडे येतात। तुम्हाला आमच्या पेड ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही तिथूनच जॉईन करू शकता। तिथे लिंक दिलेली बघा, तिथून तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये ऍड केले जाते। पेड ग्रुपमध्ये सर्व अपडेट देखील तुम्हाला पेड ग्रुपमध्ये येतात आणि ही जी लिस्ट आहे बघा तुमच्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला व्हॉट्सअपवरती दिली जाते। त्यासोबतच मित्रांनो, तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर यासाठी एक तुम्हाला दुसरा नंबर दिला जातो। त्या नंबरवरती देखील तुम्ही कॉल करून मेसेज करून तुमचे सर्व प्रश्न देखील या ठिकाणी विचारू शकता। ओके, तर मित्रांनो, जर जॉईन करायचं असेल तर प्ले स्टोरवरून किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधून नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि जॉईन करायचं आहे। बघा आम्ही लिस्ट कशी देणार मी तुम्हाला दाखवतो। बघा या प्रकारे आमची लिस्ट असणार मित्रांनो। ओके, आता बघा ही MBBS ची, यानंतर बघा आपले BMS चे राऊंड सुरू होणार आहे। तुम्हाला जर जॉईन करायचं असेल मित्रांनो तर जॉईन करू शकता। ओके, मात्र 1999 मध्ये। ओके, तर मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये असतो बघा सर्वप्रथम कॉलेज कोड। कॉलेज कोड ज्यावेळेस तुम्हाला चॉईस फिलिंग करायची मित्रांनो त्यावेळेस लागणार तुम्हाला कॉलेज कोड। ओके, तर मित्रांनो तुम्हाला जी अलॉटमेंट होते बघा फक्त तुमच्या SML रँक वरती ओपन होते। ओके, जो SML मेरिट होतो बघा, या मेरिटच्या बेसिसवर काय होते तुम्हाला अलॉटमेंट होते। महाराष्ट्रामध्ये तुम्ही देखील कुठे परफॉर्म करताय, किती तुमचा SML या बेसिसवर तुम्हाला अलॉटमेंट होते। मग आपण यामध्ये काय विशेष देतो मी तुम्हाला दाखवतो। ओके, जे आपण देतो मित्रांनो ते कोणीच देत नाही। ओके, तर बघा 1103 ZGS मेडिकलचा कॉलेज, त्याचं कोड आहे बघा। त्यानंतर बघा हा कॉलेजचा नेम आहे आणि तुम्ही जर SML बघितलं तर ओपनच्या कॅन्डिडेटला बघा ओपनचा SML दिलाय 126 वरती अलॉटमेंट झाली। त्यानंतर बघा BJ मेडिकल कॉलेज 302 वरती SML वर अलॉटमेंट झाली। लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज 367, ग्रँड मेडिकल कॉलेज 462। तुम्ही जर या ठिकाणी एक विचार केला मित्रांनो, जर प्रॉपर बघितलं जसं जसं खाली जातोय आपण खाली जातोय SML वाढतोय बघा। 126 झालाय, 302 झालाय, 367, 462, 466, 555, 636, 688, 771 या बेसिसवर देखील तुम्हाला काय करायची प्रिफरन्सेस द्यायची मित्रांनो। ओके, तर हे ओपनच्या बघा, जे ओपन ज्यांची कॅटेगरी बघा या ठिकाणी ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी आपण या ठिकाणी काय दिले मित्रांनो बनवून दिले। ओके, तर असं तुमच्या कॅटेगरीज आपण बनवून देणार आहे बघा। यामध्ये जर तुम्ही बघितलं ते फक्त ओपन साठी, तर यामध्ये आपण जर तुम्ही जॉईन करताय तुमची कॅटेगरी देखील दुसऱ्या नंबरवरती शेअर करायची। तुमची जे काही कॅटेगरी असेल बघा त्या कॅटेगरीच्या हा काय या ठिकाणी सॉर्टिंग करून तुम्हाला लिस्ट बनवून दिली जाणार मित्रांनो। त्यानंतर बघा तुमच्या रँकच्या बेसिसवर सॉर्टिंग करून दिली जाणार बघा। या ठिकाणी कितीवर अलॉटमेंट झाली 2191, 4481, जसं जसं खाली जात आहे तसं जसं रँक वाढते। बरोबर आहे का नाही, अगदी बरोबर। यामध्ये तुमची अॅन्युअल ट्युशन फी सुद्धा इन्क्लूड असणार बघा, तुमच्या कॅटेगरीज आणि कोणत्या कॉलेजला किती जागा डिस्ट्रीब्यूट आहे बघा तुमच्या कॅटेगरीज सगळ्या गोष्टी या लिस्टमध्ये असणार मित्रांनो। जॉईन करायचं असेल तर नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा परत या ठिकाणी नंबर मेन्शन करतोय 9699
07700 या नंबरवरती मेसेज करू शकता. आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग. तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक दिली जाईल मित्रांनो. ऍप्लिकेशनला डाउनलोड करायचं आणि जॉईन करायचं. मात्र आपण बघूया आता या ठिकाणी आपण राऊंडचे नियम बघूया. बघा, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 चे काय नियम आहे मित्रांनो. ओके, जर अजून पण व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून ठेवा. ओके, मध्ये जर तुम्हाला सीट मिळते विद्यार्थी मित्रांनो. ओके, बघा या ठिकाणी आता आपण राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 सगळ्यांचे रूल या ठिकाणी बघतोय. तर बघा आता पहिल्या राऊंड साठी काय रूल आहे. जर बघा या ठिकाणी जर राऊंड 1 नंतर अपग्रेड हवे असेल, स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरू नका. जर पहिल्या राऊंड मध्ये सीट मिळाली आणि देखील अपग्रेडेशन साठी जायचे तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही. आता स्टेटस रिटेन्शन फॉर्म काय असतो मित्रांनो. बघा, तुम्हाला जर तुमचा एखादा जर तुम्ही कॉलेजला पहिला प्रेफरन्स देताय, तुमच्या आवडीचा जो कॉलेज आहे आणि तो कॉलेज देखील तुम्हाला अलॉट होतोय आणि तुम्हाला त्याच कॉलेजला काय घ्यायचं होतं, तुमचं ऍडमिशन घ्यायचं होतं, तो कॉलेज देखील तुमचा ड्रीम कॉलेज आहे. यापुढे तुम्हाला कोणत्याही प्रक्रियेमध्ये पार पाडायचं नाही, कोणत्याही प्रक्रियेमध्ये पार्टिसिपेट करायचं नाही. देखील तुम्हाला तुमच्या आवडीचा कॉलेज भेटला आणि त्याच कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो, तो असतो स्टेटस रिटेन्शन फॉर्म. जर तुम्ही हा फॉर्म भरताय तर तुम्ही कोणत्याही पुढच्या राऊंडसाठी पात्र राहत नाही मित्रांनो. जर बघा या ठिकाणी जर राऊंड 1 नंतर अपग्रेड हवे असेल तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचं नाही. बघा, राऊंड 2 साठी पुन्हा कॉलेज निवड चॉईस फिलिंग करावी लागेल. जर बघा तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये जर या ठिकाणी अपग्रेडेशन साठी जायचं असेल मित्रांनो तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही. ओके, जर सीट मिळाली तर. ओके, त्यानंतर बघा राऊंड 2 साठी देखील तुम्हाला काय करावं लागेल. या ठिकाणी पहिल्याने पुन्हा नव्याने काय करावं लागेल, कॉलेजची निवडची चॉईस फिलिंग करावी लागेल. त्यानंतर बघा, जर राऊंड 1 मध्ये समाधान असेल, ओके, जर तुम्ही राऊंड 1 मध्ये समाधान आहात, तुम्हाला तुमच्या आवडीचं कॉलेज भेटले, तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, अपग्रेड नको असेल तर मात्र स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला त्याच कॉलेजला देखील तुमचा कोर्स कंप्लीट करायचा आहे, तोच देखील तुमचा ड्रीम कॉलेज आहे, तुम्ही काय करू शकता, स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरू शकता. पुढच्या कोणत्याही राऊंड मध्ये सहभागी होता येणार नाही. जर एकदा तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला तर मात्र तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या स्टे वेकन्सीच्या राऊंड मध्ये एलिजिबल नसणार मित्रांनो. ओके, मात्र ठरवलेल्या तारखेपूर्वी जर सीट सोडताय तर दुसऱ्या राऊंड साठी तुम्ही देखील पात्र राहतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघूया. आता बघा, जर राऊंड 1 मध्ये कॉलेज मिळाले पण रिपोर्ट केले नाही तर राऊंड 2 साठी तुम्ही पात्र राहाल. ओके, पहिल्या राऊंड मध्ये जर तुम्हाला कॉलेज भेटतंय आणि तुम्ही कॉलेजला काय करत मित्रांनो, रिपोर्टच करत नाही, तर तुम्ही देखील दुसऱ्या राऊंड साठी या ठिकाणी पात्र राहता. कारण पहिल्या राऊंडला तुम्हाला फ्री एक्झिट असते. ओके, त्यानंतर बघा, नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. दुसऱ्या राऊंड साठी तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. आधीचं रजिस्ट्रेशन व प्रिफरन्स वापरून राऊंड 2 मध्ये सहभागी होऊ शकता. आधीच्या रजिस्ट्रेशन वरती देखील तुम्ही दुसऱ्या राऊंडला सहभागी होऊ शकता. पण दुसऱ्या राऊंड साठी देखील तुम्हाला तुमच्या जे चॉईस फिलिंग बघा पहिल्यापासून म्हणजे नव्याने फील करायचं किंवा ऍज इट इज तुम्ही देखील ते पहिल्या राऊंड सारखे फील करू शकता. ओके, बघा, राऊंड 1 मधील सीट रद्द होईल व ती सीट राऊंड 2 मध्ये दिली जाईल. बघा, जर राऊंड 1 मध्ये तुम्हाला सीट मिळते, तुम्ही फ्री एक्झिट घेताय, ओके, अपग्रेडेशन जाताय, तरी ती सीट रद्द होईल मित्रांनो व त्यानंतर तुम्हाला ती सीट राऊंड 2 मध्ये दिली जाईल. ओके, त्यानंतर बघा, राऊंड 2 साठी उपलब्ध सीट. आता राऊंड 2 साठी देखील कोणत्या सीट उपलब्ध असतात मी देखील तुम्हाला हे सांगतोय मित्रांनो. ओके, तर बघा, राऊंड 1 मध्ये अलॉट न झालेल्या सीट, बघा राऊंड 2 साठी कोणत्या सीट या ठिकाणी उपलब्ध असतात. ज्या राऊंड 1 मध्ये या ठिकाणी सीट अलॉट नाही होत त्या सीट देखील राऊंड 2 साठी तुमच्या काय असतात या ठिकाणी उपलब्ध असतात. राऊंड 1 मध्ये नोंदणी करून पण रिपोर्ट न केलेल्या विद्यार्थ्यांच्या सीट, कोणत्या सीट आणखी या ठिकाणी तुमच्या दुसऱ्या राऊंड साठी उपलब्ध असतात मित्रांनो. तर राऊंड 1 मध्ये नोंदणी करून पण रिपोर्ट न केलेल्या सीट देखील काय असतात तुमच्या या ठिकाणी राऊंड 2 मध्ये उपलब्ध असतात. राऊंड 1 मध्ये अपग्रेड साठी मोकळ्या झालेल्या सीट, ओके, जे विद्यार्थी अपग्रेडेशन साठी जात आहेत, ज्या सीट मोकळ्या होत आहेत ते राऊंड 2 साठी पुन्हा काय असतात उपलब्ध असतात. बघा या ठिकाणी राऊंड 1 अलॉट झाल्यावर विद्यार्थ्यांना राजीनामा दिलेल्या सीट, ओके, तर ह्या सीट काय असतात मित्रांनो राऊंड 2 साठी उपलब्ध असतात. त्यानंतर बघूया आपण या ठिकाणी, बघा, राऊंड 2 मध्ये सहभागी होणारे विद्यार्थी. आता राऊंड 2 मध्ये कोणकोणते विद्यार्थी देखील सहभागी होऊ शकतात तर या ठिकाणी बघूया मित्रांनो. राऊंड 1 मध्ये अलॉट न झालेले विद्यार्थी देखील राऊंड 2 साठी जाऊ शकतात. ओके, त्यानंतर राऊंड 1 अलॉट झाले पण रिपोर्ट न केलेले विद्यार्थी सुद्धा राऊंड 2 मध्ये जाऊ शकतात. राऊंड 1 अलॉट झाले आणि रिझाइन केले विद्यार्थी देखील काय जाऊ शकतात, दुसऱ्या राऊंड साठी जाऊ शकतात. राऊंड 1 अलॉट झाले पण अपग्रेड हवे असेल तर असलेले विद्यार्थी देखील काय करू शकतात, राऊंड 2 साठी जाऊ शकतात.
राऊंड 2 साठी मात्र ज्या विद्यार्थ्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलाय पहिल्या राऊंडला ते विद्यार्थी काय दुसऱ्या राऊंड साठी या ठिकाणी जाऊ शकत नाही मित्रांनो. ओके, राऊंड 2 साठी महत्वाच्या अटी, काही महत्वाच्या अटी बघा राऊंड 2 साठी मी देखील तुम्हाला सांगतोय. राऊंड 1 चे चॉईस राऊंड 2 मध्ये विचारात घेतले जाणार नाही. राऊंड 1 मध्ये जे चॉईसेस ऍड केले ते दुसऱ्या राऊंड मध्ये या ठिकाणी तुमच्या विचारात घेतले जाणार नाही. तुम्हाला राऊंड 2 साठी नव्याने देखील या ठिकाणी काय करावं लागणार मित्रांनो, चॉईसेस ऍड करावे लागणार. ओके, त्यानंतर बघा राऊंड 2 साठी नवीन चॉईस फिलिंग करणे आवश्यक आहे. राऊंड 2 साठी मात्र तुम्हाला नव्याने चॉईस फिलिंग करणे काय या ठिकाणी आवश्यक आहे. स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेल्यांना राऊंड 2 मध्ये सहभागी होता येणार नाही. जे विद्यार्थी पहिल्या राऊंडला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरतात मित्रांनो त्यांना दुसऱ्या राऊंड साठी या ठिकाणी काय पार्टिसिपेट करता येणार नाही मित्रांनो. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा सीट वाटप. बघा सीट वाटप कसं असणार या ठिकाणी, अलॉटमेंट कशी होणार, तर राऊंड 2 मधील सीट वाटप हे त्या राऊंड मध्ये भरलेल्या नवीन चॉईस फिलिंग वर आधारित असेल मित्रांनो. ओके, जे राऊंड 2 मध्ये जे तुम्हाला सीट अलॉटमेंट होणार आहे मित्रांनो, तुम्ही राऊंड 2 मध्ये जशी चॉईस फिलिंग करताय ओके त्या बेसिसवर देखील तुम्हाला काय होणार आहे राऊंड 2 साठी सीट अलॉटमेंट होणार मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा कॅप राऊंड 3 साठी आता बघूया या ठिकाणी. ओके, कॅप राऊंड 3 साठी बघा या ठिकाणी राऊंड 3 मध्ये कोणत्या सीट येतील. बघा राऊंड 3 मध्ये कोणत्या सीट येतात पहिले तर मी तुम्हाला हा पॉइंट क्लिअर करतो. राऊंड 1 आणि राऊंड 2 मध्ये न भरलेल्या सीट देखील राऊंड 3 मध्ये येतात. ओके, मग यासाठी कोण पात्र असतो हे पण मी तुम्हाला सांगणार. बघा रिपोर्ट न केलेले किंवा रिझाईन केलेल्या सीट देखील राऊंड 3 मध्ये काय असतात या ठिकाणी मित्रांनो अवेलेबल असतात. ओके, पहिले पुन्हा एकदा सांगतोय राऊंड 3 मध्ये कोणत्या सीट येतील तर राऊंड 1 आणि राऊंड 2 मध्ये न भरलेल्या सीट ओके रिपोर्ट न केलेले किंवा रिझाईन केलेल्या सीट देखील तुमच्या कुठे येणार राऊंड 3 मध्ये येणार. आता या राऊंड 3 मध्ये ज्या सीट आहे यासाठी कोणते विद्यार्थी एलिजिबल असणार मी देखील तुम्हाला सांगतोय. बघा विद्यार्थी मित्रांनो राऊंड 3 मध्ये राऊंड 3 मध्ये कोण बसू शकतो, राऊंड तिसऱ्या राऊंडला कोण बसू शकतो या ठिकाणी मी ते सांगतोय तुम्हाला. ज्यांनी राऊंड 1 आणि राऊंड 2 मध्ये चॉईस भरलेले नाही ते विद्यार्थी देखील तिसऱ्या राऊंड साठी या ठिकाणी काय करू शकता बसू शकता मित्रांनो. ओके, राऊंड 2 मध्ये सीट मिळाली नाही आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरले नाही, ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंड मध्ये सीट मिळाली नसेल आणि त्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नसेल ते विद्यार्थी देखील काय करू शकतात तिसऱ्या राऊंड मध्ये बसू शकतात. ओके, त्यानंतर मित्रांनो राऊंड 1 आणि राऊंड 2 मध्ये सहभागी झालेले पण सीट मिळाली नाही ते विद्यार्थी काय करू शकतात तिसऱ्या राऊंड साठी पुन्हा नव्याने चॉईस फिलिंग करू शकता आणि ते देखील तिसऱ्या राऊंडला बसू शकता. ओके, राऊंड 3 मध्ये नवीन नोंदणी केलेले विद्यार्थी तिसऱ्या राऊंडला परत तुम्हाला रजिस्ट्रेशन या ठिकाणी करता येतो मित्रांनो. ज्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलं नसेल ते तिसऱ्या राऊंडला देखील पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करू शकता आणि तेही विद्यार्थी देखील तिसऱ्या राऊंडला काय करू शकता यामध्ये बसू शकता. ओके, नंतर बघा आता या ठिकाणी महत्वाचे काही नियम आहे बघा ते देखील मी तुम्हाला सांगतो. राऊंड 3 साठी नवीन चॉईस फिलिंग करणे आवश्यक आहे. ओके, राऊंड 3 साठी पुन्हा नव्याने देखील तुम्हाला चॉईस फिलिंग करावी लागणार. जर तुम्हाला कॉलेज जरी अलॉट झाले नसेल पण मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काय करावे लागणार तुमची चॉईस फिलिंग करावी लागणार. ओके, राऊंड 2 मध्ये सीट मिळून स्टेटस रिटेन्शन भरलेल्यांना राऊंड 3 मध्ये बसता येणार नाही. बघा ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंड मध्ये सीट मिळाली पण त्यांनी काय दिला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिला या ठिकाणी. ओके, तर त्या विद्यार्थ्यांना देखील मित्रांनो तिसऱ्या राऊंड मध्ये बसता येणार नाही. ओके, त्यानंतर बघा राऊंड 3 मध्ये सीट मिळाल्यावर पुढील कोणत्याही ओके राऊंड मध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही. ओके, बघा राऊंड किंवा स्टेट काउन्सिलिंग मध्ये सहभागी होता येणार नाही. जर तुम्हाला तिसऱ्या राऊंडला या ठिकाणी सीट अलॉटमेंट होते मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय जर तुम्हाला तिसऱ्या राऊंडला सीट अलॉटमेंट होते तर तुम्ही नंतरच्या कोणत्याही राऊंड मध्ये या ठिकाणी काय करू शकत नाही बसू शकत नाही मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा आता नेक्स्ट हे झालं तुमचे तिसऱ्या राऊंडचे नियम. ओके, आता बघा ऑनलाईन स्ट्रे वेकेन्सी राऊंड. या ऑनलाईन स्ट्रे वेकेन्सी राऊंडचे काय सांगतो मी तुम्हाला आता नियम सांगतो या ठिकाणी. ओके, कोणत्या सीट येतील तिसऱ्या स्ट्रे वेकेन्सी जो तिसऱ्या राऊंड नंतर जो आपला राऊंड कंडक्ट करण्यात येतो तो असतो आपला ऑनलाईन स्ट्रे वेकेन्सी राऊंड. मग या राऊंड मध्ये मित्रांनो कोणत्या सीट येतील बघा राऊंड 3 मध्ये न भरलेल्या सीट. ओके, ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंड मध्ये सीट मिळाली पण ते सोडताय ओके ज्या सीट रिकाम्या राहत आहेत त्या सीट देखील काय येणार चौथ्या राऊंड मध्ये येणार. चौथा राऊंड म्हणजे अर्थात स्ट्रे वेकेन्सीचा पहिला राऊंड. ओके, राऊंड 3 मध्ये सीट मिळूनही रिपोर्ट न केल्याच्या सीट ओके ज्यांना तिसऱ्या राऊंड मध्ये सीट मिळाली पण त्यांनी कॉलेजला रिपोर्ट नाही केलं त्यांच्या सीट देखील स्ट्रे वेकेन्सी राऊंड मध्ये येणार. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो
कोण बसू शकतो स्ट्रे वेकेन्सी राऊंडला? कोण बसू शकतो? ज्यांनी आधी नोंदणी केली आहे व प्रिफरन्स फॉर्म भरले आहे पण राऊंड 3 पर्यंत सीट मिळालेलीच नाही, ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर पासून चॉईस फिलिंग करतायत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंड मध्ये पण त्यांना सीटच मिळाली नाही, ज्या विद्यार्थ्यांनी पहिले रजिस्ट्रेशन केलंय किंवा तिसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलंय त्यांना सीट नाही मिळाली, तेच विद्यार्थी देखील काय करू शकता? स्ट्रे वेकेन्सीच्या राऊंडला या ठिकाणी बसू शकता मित्रांनो. जर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल या ठिकाणी तर व्हिडिओला लाईक करत चला. तुमच्यापर्यंत जर काही माहिती पोहोचत असेल तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करत चला. ओके. त्यानंतर बघा कोण बसू शकत नाही स्ट्रे वेकेन्सी राऊंडला, कोण इलिजिबल या ठिकाणी राहणार नाही ते तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. बघा राऊंड 1, राऊंड 2 किंवा राऊंड 3 मध्ये सीट जॉईन केलेली, ओके, किंवा ऑल इंडिया कोटा राऊंड 3 मध्ये सीट जॉईन केलेली होती. ओके. बघा ज्यांनी विद्यार्थ्यांना राऊंड 1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये सीट मिळाली आणि त्यांनी जॉईन केली तर ते विद्यार्थी देखील ह्या राऊंड साठी इलिजिबल नसणार. ज्यांना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंड मध्ये सीट मिळाली नाही तेच विद्यार्थी देखील स्ट्रे वेकेन्सी राऊंडला काय असणार मित्रांनो? या ठिकाणी इलिजिबल असणार. बघा किंवा ऑल इंडिया कोटा राऊंड 3 मध्ये सीट जॉईन जरी केली असेल तर तुम्ही मात्र इकडे इलिजिबल नसणार आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण काही महत्त्वाचे नियम या ठिकाणी सांगितलेले मित्रांनो, देखील मी तुम्हाला ते नियम सांगतोय आता. ओके. चला मग बघूया. या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन होणार नाही स्ट्रे वेकेन्सी राऊंडला, नवीन रजिस्ट्रेशन होणार नाही. नवीन रजिस्ट्रेशन देखील तुमचं तिसऱ्या राऊंडला होईल. ओके. चौथ्या राऊंडला अर्थात स्ट्रे वेकेन्सीच्या पहिल्या राऊंडला तुमचं नवीन रजिस्ट्रेशन करता येणार नाही. नवीन चॉईस फिलिंग करणे आवश्यक असते. ओके. स्ट्रे वेकेन्सीच्या राऊंडला नवीन चॉईस फिलिंग करणे आवश्यक असते मित्रांनो. ओके. त्यानंतर बघा राऊंड 3 चे चॉईसेस रद्द होतील. तिसऱ्या राऊंडला जे चॉईसेस या ठिकाणी तुम्ही फिल केले मित्रांनो ते या ठिकाणी काय होणार? रद्द होणार आणि तुम्हाला मात्र स्ट्रे वेकेन्सीच्या राऊंड साठी पुन्हा नव्याने काय करावे लागणार? या ठिकाणी चॉईस फिलिंग करावी लागणार मित्रांनो. ओके. त्यानंतर बघा सीट वाटप ऑनलाईन सॉफ्टवेअर द्वारे होईल. उरलेल्या सीट कॉलेज लेवल राऊंडवर होणार नाही. ओके. त्यानंतर बघा जसं जसं जर स्ट्रे वेकेन्सीच्या हा जो आपला चौथा राऊंड आहे समजा स्ट्रे वेकेन्सी राऊंड, ओके, या स्ट्रे वेकेन्सी राऊंड मध्ये जर मित्रांनो सीट उरतायत तर यासाठी बघा तुमचं कॉलेज लेवलला हे सीट भरल्या जाणार नाही. यासाठी पुन्हा तुमचा 5वा राऊंड या ठिकाणी कंडक्ट होईल, मग 6वा राऊंड कंडक्ट होईल. ओके. मग 7वा होईल आणि यासाठी तुम्हाला तुमचे चॉईस फिलिंग पुन्हा करण्याची गरज नाही. देखील तुमच्या एसएमएलच्या बेसिसवर देखील तुम्हाला अलॉटमेंट होणार नंतर ना. ओके. फक्त तुम्हाला चौथ्या राऊंडला एकदाच काय करायचं या ठिकाणी तुमच्या फ्रेश चॉईसेस ऍड करायचे आहे. जर तुम्हाला चौथ्या राऊंड मध्ये जरी नाही सीट भेटले आणि या राऊंड नंतरही जर सीट वॅकंट राहत आहे तर तुम्हाला 5व्याला ऑटोमॅटिकली या ठिकाणी काय होणार? तुम्ही चौथ्या राऊंडला जशी प्रिफरन्सेस दिलाय त्या बेसिसवर काय येणार? पुन्हा नव्याने सिलेक्शन लिस्ट येणार. 5व्या राऊंडला सीट या ठिकाणी वॅकंट राहतात, 6व्या राऊंडला परत काय येणार? तुमची सिलेक्शन लिस्ट येणार. या चौथ्या राऊंडला ज्या बेसिसवर तुम्ही चॉईसेस ऍड केल्या मित्रांनो याच्या बेसिसवर काय येणार? पुन्हा नव्याने तुमची सिलेक्शन लिस्ट येणार. मित्रांनो जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय, तुमच्या मित्रांना सबस्क्राईब शेअर करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.